करी पाहुणे रुबरा करी पाहुणे रुबरा मांडितो ठुमरा संता लागी मांडितो ठुमरा संता लागी गायीची कोणी बदबदा मारी गायीची कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी वेशीने कसे उदंड फुले पाणी वेशीने कसे उदंड देऊने खांड ब्राह्मणांची देऊने दिखांड ब्राह्मणांची पाहिलेच्या गोता आवडीने पोसी पाहिलेच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडूने माता पितयांशी दवडोनी गायीची कोणी बदबदा मारी गायीचे दे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जातो यमपुरी भोगावया गायीची दे कोणी बदबदा मारी गायीचे दे कोणी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्तभंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील जोडीकरांच्या कृतीप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं दुसरं चरण थोडक्यात राहिले, त्याचं चिंतन करून पुढच्या चरणाचा विचार करू. असं जगद्गुरु तुकोबाराय पामराची व्याख्या सांगत असताना त्याचं कर्म हे कसा वागतो त्याच्याबद्दल सांगायले आणि निषेध करायले. म्हणजे निषेध करणं म्हणजे तुम्ही तसं वागू नये. वेदाने ज्या गोष्टीचा निषेध केला तर ते निषेध कशासाठी वर्णन केलं निषेधाचं, किंवा तुम्ही तसं वागू नये. जसं भगवंतानं 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीवाल्याचा निषेध केला. आसुरी संपत्तीची लोक आहेत, त्यांचं वर्णन करण्याची गरज नव्हती तरी भगवंताला ती करावी लागली आणि त्याचं ते वर्णन दुष्टांचं केलं. 16व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय दुष्टांचं. कोण्या दुष्टांचं? असुरी संपत्तीवाल्यांचं. आणि पुन्हा निषेध करून कासय आहे असुर संपत्ती पुसिती वाऊर जिया दिदले घोर पतनायचे दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च्या विजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे 6 गुण आहेत, 6 दोष आहेत. कोणाचे? आणि त्याचं वर्णन करण्याची गरज का पडली की अर्जुनानं त्या संपत्तीचा अवलंब करू नये, ती संपत्ती स्वीकारू नये, तसं वागू नये. असं जसं भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणे सांगितली. कशाची किती लक्षण सांगितले आणि काय काय? आव 18. आणि मग अज्ञानाची लक्षणे सांगितले. किती सांगितले ते? 18. उलट्या पदानं टाकलं. त्याच पदाला काय केलं? उलट टाकलं. कोणी लक्ष देत नाही ज्ञानेश्वरीवर. काय मग कोणी अभ्यासच ज्ञानेश्वरी त्या करीत नाही. पहिली गोष्ट तो वाचायचीच मुश्किल झाली आणि वाचली तर कळत बी नाही, ती उदास लागते लोकायला. आणि ज्याचा प्रवेश झाला आहे त्याला ती गोड लागते. आता मग ती ज्ञानाचे लक्षण 18 सांगितले आणि याच्या विरुद्ध असतील ते अज्ञान म्हणले. मग अज्ञानाचं वर्णन करायची काय गरज होती हो ज्ञानवारायला लागली? पण ते अज्ञान कळावं की अर्जुनाला, त्या अज्ञानाचा स्वीकार अर्जुनानं करून. इथं तसंच आहे. ह्या लोकांचं वर्णन करण्याची गरज काय तुकोबारायांना? हे वाकडं लावायला येत ना महाराज, असा अर्थ व्हायलाय ना. का आमचं काळलं उकाळ्या पाकळ्या कोणी हा मग काय करणार? हे सगळ्या उकाळ्या पाकळ्या कोणा दुष्टाच्या हो ना. अरे बघा पामराचंच वर्णन आहे हे सगळं. काय गरज आहे? आम्ही पामर एखादा कुदळ माणूस बोलतोय ना महाराजाला, खरं सांगायला जातोय महाराज. महाराज कसा जात आहे? खरं सांगते हो, खरंच. आणि खरं सांगते पण ते समोरच्या दुष्टाच्या मनात परिवर्तन होतंय का? घुसळा येते, राग येते त्याला. आमचंच काढलं, आमच्याच उकाळ्या पाकळ्या नाही. तुम्ही सुधरा म्हणून काढल्या. उकाळ्या पाकळ्या काढायच्या आम्हाला म्हणले तो करा महाराज. कास्या गोंदो शिवानो आणि काचे म्हणजे काय त्याची उणी आहे हो.
मी कशाला कोण दोष कोणाचे वर्णन करू रे बाबा, माझ्याकडे काही कमी आहे का? याशी कोण म्हणे निंदीची उत्तरे, नागवला खरे तोची, आड वाटे जाता लावी नीट सोयी, धर्मनीती ती यायची आहे. चुकलं का महाराज काही? याशी कोण म्हणे निंदीची उत्तरे. आम्ही हे जे बोललो तुम्हाला, हे तुम्हालाच बोललो असं नाही, सर्वांना बोललो. याला निंदेची निंदा केली असं म्हणू नका. त्याला याशी कोण म्हणे निंदेची उत्तरे, आणि नागवला खरे तोची, तोच नागवला म्हणले म्हणणारा. का? अरे धर्मनीतीत असं सांगितलंय, आड वाटे जाता लावी नीट सोयी. आडा नाम चाललाय का माणूस, तर त्याला नीट वाटला लावावं. शहाण्या माणसानं वाट माहीत असणाऱ्या माणसं, एखाद्याला ती माहीतच नाही वाट, चालला आडरानानं विचार, त्याला माहीत नव्हती ना. मग माहीत नव्हती म्हणून ते चाललं होतं, याला माहीत होती वाट. मग माहितीवाल्यानं तिकडे जाऊन त्याला हाका मारून हे करून हाताला धरून, ही वाट आहे, या वाटून तू असं काही जैसे मार्गे चालता, हा जैसे मार्गे चालता, जैसे मार्गे चालता अपाव न घडे सर्वथा, अपाव न घडे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीचे. हो का दीपाधारे वर्तता नाडळीचे. हे बरोबर आहे ना, चांगल्या रस्त्यानं चालायला अपाव होत नाही. आणि दिवा घेऊन बघितल्यावर उजेडानं तुम्हाला सगळं वस्तू दिसत्यात, अडकून पडायची गरज नाही. रात्री दिवा पाहिजे, रात्री काय पाहिजे? दिवा. मग दिवा देणं, हातात दिवा देणं हे गुन्हा आहे का? अंधारात चालला की दिवा घेऊन जाय, बरोबर आहे. लक्षात आली नाही? वही नाही भाऊ, चांगल्या वाटून जाय बाबा, मग तू अडकून पडला पडायचा नाही. ही धर्मनीती आहे. धर्मनीती ती यायची आहे. शास्त्रानं सांगितलंय की धर्मनीतीने वागायचंय का, तर लोकांना सन्मार्गाला लावायला पाहिजे. म्हणून मी सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतोय, असं कोणाला म्हणायचंय? तुकाराम महाराजांना. मी पण नाही केली निंदा, आम्ही दुसरीले भेदा. नाही केली निंदा तर आम्ही दुसरीले भेदा. तुमच्या भेदाला दोष दिला. तुमची निंदा आम्ही वास्तविक केली नाही, तुमचं आमचं वैरत्व नाही, किंवा तुमचं कमीत्व व्हावं आणि आमचं वर्चस्व व्हावं अशी आमची मनातली भावना नाही, असं महाराजांना पटवून सांगायचंय. आणि ते सांगत असताना ते म्हणू लागले, हे दुष्ट, हे माणसं पामर लोक गायीची सेवा करत नाही आणि घोड्याची सेवा गोड लागते. घोड्याची सेवा निषिद्ध आहे असं मात्र नाही, पण फल काही नाही, त्याच्यामध्ये उद्धाराचं काही नाही. आणि गायीच्या मध्ये उद्धार होतो. मग ते आपण काल सांगितलं, तुम्ही आला का पारला? ते काय म्हणलास तू? गोरज. गोरज मुहूर्त असतं ना लग्नात, 2-3 मुहूर्त आहेत बरं लग्नाला. तसे दिवसाचे 15 मुहूर्त, रात्रीचे आणि 30 मुहूर्त म्हणून अहोरात्र. 30 मुहूर्ताचा काय होतो? अहोरात्र निघलं ना, रात्र आणि म्हणून 15 दिवसाचे 15 रात्री. त्यापैकी रात्रीच्या 15 पैकी ब्राह्म मुहूर्तावर उठाव जे सांगितले का, तर ते ब्राह्म मुहूर्त महत्वाचं. म्हणजे केव्हा असतं? तर 15 गुणविले बर काय, मला वाटते 6 600 आणि 6 दोन्ही 12, 720 मिनिटाचा एक दिवस. आणि 720 मिनिटाची एक रात. 1440 मिनिट होतात. किती? 1440, बरोबर आहे. 1440 गुणविले म्हणजे भागविले 30. गणित तुम्हाला किती होती बघा? 48. दादा तुम्ही विलोकी बाहेर येतो कोण नाही दाखल नाही तुम्ही पटकून ध्यान केलं ना बघा ना. 1420 भागविले खरे मग 48 मिनिटाचा एक असतो मुहूर्त. आणि ब्राह्म मुहूर्त 14 त्या टायमाला उठा. शास्त्राने सांगितले तुम्हाला ब्राह्ममुहूर्तावर. ब्राह्ममुहूर्त एक चौथा आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे अशी कर्मकांडातली श्रुती बोलते. चला ब्राह्ममुहूर्त मग 48 मिनिटं सूर्योदयापासून मागवा दाखला. आता सूर्य केव्हा निघायला आहे? 6 निघतात काय? नाही मागं पुढे आता 48 सूर्योदयाला 48 सूर्योदयापासून मागं 48 मिनिटं दाखवाय. 6:15 निघाले का आता?
हं? मग 6:15 ते 15 मिनिटं वरले आणि मागले किती 30 घ्यायचे, 45 झाले. त्याच्यात आणखीन काय घ्यायचे म्हणजे 6:28 असंच होईल. 5:28. मग 5:28 जे काळ तर काय त्या 28 मिनिटाच्या मागला काळ आहे ब्राह्ममुहूर्त. कवा उठाय पाहिजे बघा, तिथून 48 मोजा पुन्हा 5:38 आहेत ना, 28 आहेत ना. मग 28 म्हणल्यावर याच्यातले 20 कमी करा. 4:40 ला उठायचं. कितीला 4:40 ला उठले की तिथून पुढे 48 मिनिटं ब्राह्ममुहूर्त. आणि ते टाइम कोण्याही परमार्थासाठी याच्यासाठी फार चांगला आहे. तेवढा टाइम 48 मिनिटाचा टाइम स्तुती स्तोत्र देवपूजा स्नान हे ते नाही करायचं. मग त्या टायमाला उठत जाऊ ब्राह्ममुहूर्तावर उठून देवपूजा हे ते करीत जाऊ. ते टाइम उठण्याचा फार चांगला आहे. 4 महिने 30 व्हायला आमचं. हा होत एरवी व्हायला. नाही होत येतं एरवी 4 महिन्यात होत येते. आपल्याला त्या टायमाला उठावं लागते तरच भागत आहे. मला ते रोज बी त्या टायमाला उठावंच लागते. उठल्याशिवाय भागतच नाही ना. नाही मग हे पुढचं विधान होत नाही. आता हे दिवसाचे 15 मुहूर्त आणि रात्रीचे चला. आता दिवसाचे 15 मुहूर्त मग दिवस माळवायल्यापासून दिवस केव्हा माळवायला ते बघा. आता त्याच्या मागे 48 मिनिटं काढा. हा हे म्हणतात तिथं बी ते ब्राह्ममुहूर्त आहे ना. म्हणजे सकाळचं आहे असं समजू नका. सकाळचं आहे उठायला आहे ते, पण दिवस माळवता एक मुहूर्त आहे ब्राह्म. तेच मुहूर्त 15 मुहूर्त रात्री देतात त्या नावाचे आणि त्याच नावाचे दिवस आहे. हा ब्राह्मण मुहूर्त दिवस माळवायच्या अगोदर 48 मिनिटांना असतो. हे लक्षात ठेवा. टाकावा लक्षात आलं. आणि मग ते असे हे 15 मुहूर्त ते 15 मुहूर्त. पण लग्नात मुहूर्त 2-3 नमुन्याचे. एक गोरज, एक अभिजित आणि तिसरं गोपाल. पण गोपाल मुहूर्तावर सहसा कोणी लग्न लावित नाही. गोरजावर आणि अभिजितावर व्हायला जास्त. आता अभिजितावर व्हायचं. पहिले कसे होते लग्न गोरज मुहूर्तावर जास्त. 99% दिवसात लग्न केव्हा होतं नव्हतं. आमच्या लहानपणी झाले का तुमचे लग्न दिवसात? तुमचं कोणी मामाला पहिले तसंच होतं. मला जास्तीत जास्त दिवस मोडता ह्या आता निघाले हे दुपारी सालन सेवंतीन सगळं एक. सुरुवात कोणी केली काय बांधणं. याचा अर्थ लग्न दिवसा होते पण लोक जास्त गरीब नव्हते. किती कळकळ उन्हाळा असला आणि उन्हाळ्यात तर तेच बरं वाटायचं बा दिवस मोठा लग्न. लोक उन्हाचा पारा नुसता कार उन्हाचा म्हणून दिवस मोठा लग्न शांत वाटायचं. उन्हा लग्न झाल्यावर जेवण. पहिली बैलगाडी नव्हती जेवलं. हा बैलगाडी नव्हते टेम्पो फेम्पो हे काही नव्हते. मग ते नाही दिवसा आहे मुहूर्त आहे. मग आता सकाळ आहे मुहूर्त आहे. हो येदोळा लग्नाचं मुहूर्त आहे. हे नव झाला हा ब्राह्मणाचे लग्न होते. हो गोपाल मुहूर्त नाव आहे त्याचं. नाव गोपाल मुहूर्त. त्याचं नाव कोणतं गोपाल मुहूर्त. ते गोपाल मुहूर्त दुपारचं अभिजित 12च्या पुढे लागलं तर 12, 12:15, 12:30, 1ला ते कोणतं अभिजित. आणि दिवस मोठा लग्न लावते ते गोरज. तर गोरज मुहूर्त शास्त्रात चांगलं सांगितलं. का सांगितले चांगलं आणि गोरज का म्हणतात की गोरज तर कळलं पाहिजे तुम्हाला. गोर नाम गाय आणि रजे नाम माता. गुळ कुपुरटा. त्या शेतातून त्या टायमाला गाय येत होता पाहिजे. तेव्हा घड्या पड्या काय झाल्या गुराकी गायी यायच्या म्हणजे कवा यायच्या दिवस माळवायला न माळवायला अर्धा दिवस अशा पद्धतीनं गायी शेतातून ही गायी यायचा टाइम आहे. आणि त्या टायमाला गायी आणाल्या गुराख्याने आणि दिवस निघायला 16व्या. कृष्ण परमात्म्याच्या काळातली गोष्ट सांगायलो. दिवस निघायला गायी धावून नाही राहिल्या पाहिजे, सुटल्या पाहिजे आणि दिवस माळवता आल्या पाहिजे. आणि त्याचं नाव आहे गोरज मुहूर्त. म्हणजे काय आणि पहिले रस्ते लांबरी नव्हते ना फुफुरटा. हा मला त्या उत्तर प्रदेशची पांढरे रान आहेत ना. आपल्या इकडे काळ्या जमीन पण काळाचा फुफुरटा पांढराच होत आहे ना. तुडून 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 पांढरे काय
तुमच्या गंगापीठला आणि कोकणगावला यायला का जमिनीत माणूस बसलो की फुफुरट्यानं सगळं भरून जायचं तिथून येऊन तर झटका झटकीतून काय पांढरीची गोष्ट व्हायचे बदल नव्हतं जळगावापासून नुसता फुफुरटा शिव तिकडे यायला काय तर ओढून फोड आलाय पहिले तसेच होते कच्चे रस्ते होते म्हणजे गाई कच्च्या रस्त्याने यायच्या आणि गाई शेकडे 80 हाताच्या एक गोरक्या 50 25 100 गाई फुफुरटा उठायचा ते फुफुरटा दिवस मला उठायचे नाही भाऊ आणि त्याचं नाव आहे कोण दिवस मोठ्या टायमात कोणतं मुहूर्त गोरज म्हणजे गाईची माती पडते आणि गाईची माती अंगावर पडणं चांगली आहे म्हणून शास्त्रामध्ये ते एक स्नान बी सांगितले गोरज स्नान जसे स्नानांकडे आंबोजे कोणते मेघांबो स्नान सर्वात श्रेष्ठ म्हणजे ना आंघोळ करायची का धुवायची तुमच्या अंगाला तर पावसात उभं राहा आणि आंघोळ करा कोणतं स्नान ते मेघांबो हे म्हणजे उष्णांबू हे काय पिठवाला आणते मला उष्णांबू नाही हाय ना उष्णांबू बी कोण काय म्हणायचं पण सर्वात उत्तर श्रेष्ठ आहे उत्तर जसं ग्रहणामध्ये गरम पाण्यापेक्षा थंड पाणी घरचं चांगलं थंड पाण्यापेक्षा तलावामध्ये आंघोळ करणं तळ्यापेक्षा विहिरीमध्ये करणं चांगलं विहिरीपेक्षा तळ्यापेक्षा नदीत करणं आमच्या आवरवाटा नदीत करणं चांगलं आवरवाटा नदीपेक्षा गंगेत करणं चांगलं तसंच असं उत्तर श्रेष्ठ स्नान आणि ग्रहण सुटल्यावर ग्रहण लागताना करावे असं काही वर्णन शास्त्रात असतं काय त्याप्रमाणे मेघांबू स्नान अंग धुवायला चांगले पण तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल पवित्र व्हायचं असेल ते फक्त अंग निर्मळ होतं या मेघांबू स्नानानं पण पावित्र्यासाठी जर काही अंतकरण शुद्धी काही अंगावर कोणती विटाळ चंडाळ झाला असेल तर गाईचा फुफुरटा अंगावर घ्या चांगलं गोरज स्नान म्हणतात त्याला दिवस मोठा गाई याव्या आणि आपण त्या फुफुरट्यात उभं आयता फुफुरटा आपल्या अंगावर येतो आणि ते फुफुरटा अंगावर आला की माणूस शुद्ध होतो पवित्र होतो इतकं त्या गाईच्या फुफुरट्याला महत्व गाईची फुफुरटा अंगाला लागावा आणि भगवंताच्या लागला ना भगवंत रोज अंगावर फुफुरटा घेत होता कृष्ण म्हणून वर्णन एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते एक गोपी नंदाच्या घरावरून चालली होती नंदराजाच्या घरावरून 2 गवळणी चालल्या होत्या गवळणी आणि एकमेकीला बोल लागली गवळण ती म्हणली शृणु सखी मे कौतुकमेकम नंद निकृत अंगली मया दृष्ट गोधुली दुस्रांग नृत्यंती इथे वेदांत सिद्धांत काय गवळण बोलतीये कृष्ण परमात्मा फुफुरट्याला अंग मापले गाईचं गोट्यात फुफुरटा असते ना आणि त्या फुफुरट्यानं गाय तोडविलेला पाय तोडविलेला गायीनं ते फुफुरटा आणि त्या फुफुरट्यानं अंग माकले कोणाचं कृष्णाचं आणि ते नाचायलाय अंगणा आणि गवळण दुसऱ्या गवळणा सांगायला शृणू हे ऐक सखी मे कौतुकमेकम एक कौतुक माय काय नंद निकेत अंगणी माया दृष्ट नंदाच्या अंगणात माया दृष्टीला पडलं तू ऐकून घे हो काय कौतुक पडलं गोधुरी दुसरांग नृत्यांती गो नाम गाय आणि धुरी नाम फुफुरटा गायीच्या फुफुरट्यानं अंग माकलंय गोधुली दुसरांग नृत्यंती आणि ते फुफुरट्यानं अंग माकलंय नाचायले कोण नाचायले इथे वेदांत सिद्धांत म्हणजे वेदांताचा सिद्धांत तिच्या अंगणात त्या नंदाच्या नाचायलाय म्हणजे श्रीकृष्ण नाचायलाय असं म्हणायचे तिला आता हा भगवान कृष्ण परमात्मा परब्रह्म आहे आणि तेही भगवान परमात्मा गायीचा फुफुरटा अंगावर पवित्र्यासाठी घेत होता इतकी गायीचा फुफुरट्याला किंमतही नाही भाऊ गायीचा फुफुरटा अंगावर आता कुठे दुर्मिळ झाला महाराज आमच्या लहानपणी जी मला आनंद वाटत होता आता आमच्या घरचा वाड्यातला जे आनंद आज काहीच नाही त्या वाड्यात कर्माची उपस्थिती राहील काल पाहुणे आमच्या लहानपणी तेव्हा अण्णासाहेबाच्या वाड्यातली माणसं गदगद असत आकोस हे सगळे लहान आम्हाला आबा हे आजी इकडं इकडं त्यातली माणसं गदगद पण आमच्या वाड्यात माणसं गदगद त्याच्यात पुन्हा वारकरी घरला 56 हे झालं ते गेलं ते महाराज गेले हे महाराज गेले आमच्या दादाच्या त्याच्यात माणसं पोथी व्हायची रामायण हे ते हळद भजन पूजन संध्याकाळी भागवत हे सगळं आनंद रात्री बाया पोरं पुन्हा पोथी झाली आम्ही त्या चौकात बसायचं आमच्या मधातच एक चौक आहे
त्या चौकात तिघी ह्या यायच्या जावा जावा, सुना सुना, कोणी आणखी बाहेरच्या बाया, आणि त्या गप्पा हानीत बसायच्या बाया बाया, पुन्हा हायपाट काय म्हणायच्या. हे सगळा आधी काही आनंद होता. पुन्हा ढोरं गाई म्हशी वाड्यात त्या दोघांचे, आमची खाल्ल्या वाड्यात असायची, हे ते वरल्या वाड्यात असायचे. हे सगळा आनंद, हे आनंद होता. ते आनंद आता त्या वाड्यात काय, इकडं बाई आमचे ते 2 सासू ना, तिकडे इकडं घरचे 2 माणसं, आणि रामच्या घरचे 2 माणसं, संपलं. होतं नाचते त्या वाड्यात आता, आणखी जास्त होतं नाचते. काय 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 वेळेला काय काही काळात ती लक्ष्मी आहे. आणि विशेषत्वानं आमच्या लहानपणी त्या आबाचे वासरं, आमचे वासरं, दादाचे वासरं, ते गाई, हे ते गडी गायलेले राबते गडी, 2-2, 4-4 गडी असायचे. ह्या हे गडी गेला, ते गडी गेला, आनंद आनंद. ते गोकुळ असायचं, गोकुळ. ते सगळं गोकुळ मावळलं. दिवस मोठा गाई यायचा, हमरट मुरट, ते वासरं सोडलेले, वासरं प्यायचे. काहीतरी आनंद असतो भाऊ. ते आनंद आपण आज गमवून बसलो. तुम्हाला वाटायला ना माझ्याकडे एवढे पैसे झाले, त्याच्याकडे एवढे पैसे झाले, असतील पैसे तुमच्याकडे जास्त झाले, पण समाधान गेले ना. हाय समाधान? तुम्ही सांगा, मला सांगा, दाखवा समाधान आहे. कुठं समाधान आहे, दाखवा. हा, जे आनंद आता दादाच्या वाड्यात काय असायच्या लहानपणी. आता सावकाराच्या बैठकी पुढे नाही बाबूच वाटत होतं आपल्या लहानपणी. सावकाराच्या बैठकी पुढे ते काय आनंद होता. सचिनदाराच्या घरी, इकडं कुठं बी महाराज घरोघर, साहेबांनाच्या तिकडं सगळीकडं आनंद आनंद. ते आनंद आपण गमवून बसलो. आणि पैशाच्या माग वृत्ती झाली बहिर्मुख. सगळा आनंद गमवून बसलो. शेतात गेलं तर शेतातली सोड्या पिढ्या, हे ते कळे दळे, ते काही जे होतं, हे भूत आली, राक्षसी आली, मिसन, बरोबर आहे. हे सगळं गमवून टाकलं. निवड गेले, पालव गेले. पालव पूजा आहे, कुठं मला काय दिसत काय निवदाला म्हणतात. आपला आमचा निवद असला की शेजारी बोलवायचे, शेजारी कळावाले या जेवायला संध्याकाळी निवद आहे. ह्या माणसाची पंगत बसायची, कुंडली, हे ते म्हणायचं. ते वरण भात सांगा, पण आम्रतापेक्षा गोड लागत होतं नाही काय. किती खा वाटत होतं, जेवण करा वाटत होतं. हे सगळं काही असं आहे. हे का वारदेवाला निवड सगळं होतं. वारदेवाला निवड होता की सगळा आनंद होता. ते सगळा आनंद आपण गमवून बसलो. आणि पैशाच्या माग जितकं विज्ञान प्रगतशील होईल तितकं तुमचा अंतःकरणातला आनंद निघून ते विज्ञानानं गमविलाय. आपला विज्ञान आलं आणि विज्ञानानं आनंद गमविलाय. विज्ञानात आनंद नसतो, आनंद ज्ञानात आहे. आनंद कशात आहे? ज्ञानात आहे. आणि ते गमवून बसलो. आता ते येणार नाही महाराज, आनंद येणार नाही, काही उपयोग नाही. एक लक्षात ठेवा, गाय ज्याच्या दावणीला आहे, गाई म्हशी हे ते असं, तिथं कृष्ण परमात्मा नांदत आहे ना. गोकुळ आहे, गोकुळ. गाईची पावले धरा, काय वर्णन भगवंताने केलं. तर चारा चोरून विसरली. हा, गाई सर्प व्याघ्र देखील ठाई असं गवळणी तोरण म्हणाले. अशी भगवान परमात्मा गाईचे उपासक आहे. आणि गाईची सेवा, आणि गाईची सेवेला ते आपण चारे काढले द्यायचे. त्या नदी काढचे, गंगा काढचे, गायचे चारे होते ना, हक्काचे चारे. हे मारवानं होते बरड, ते दुसऱ्या लोकांना धरले. सरकार मूर्ख, त्यांना सांगितलं पडत असेल तर कब्जा करा, चारा ठेवला नाही. आणि निजाम सरकार मुसलमान होत, पण त्यानं गायीसाठी गाय चारे म्हणून लिहून दिलेली होती. होते का नव्हते? गाय चारे म्हणून आमच्या गाय चारा, गाय रान, रावगाव असायचे का नाही. ते गायरान ठेवलेलंच असायचं, त्याला हाक नाही लावायचा. आता जे पीक गेले होतं पाण्यानं, सगळे गायरानच होते पहिले. गायरानच जमिनी, हा चाऱ्याच्या जमिनीच्या. आणि त्याचा शाप तुम्हाला लागला. गाय कमी केल्या, गाय खाटाला दिल्या, गोवंश कमी केला, आणि गायची सेवा कमी केली, आणि तुमचं समाधान बोंबलं गेलं. काय करायचं, त्या पैशाला काय करावं सांगावं का? समाधानच राहिलं नाही. त्याचं कारण एक ह्या गायीमुळे. आणि डोंगरावरती मला मी गेलो ते इकडं दवनापूरला, दवनापूर डाबे दवनापूर, तिथे गेलो भलते डोंगर मोठमोठाले. ते एक नामाने सांगू लागला, त्या भुराबाईचा बाप म्हातार व्यवस्थित होतं. ते म्हणला मला सरकार म्हणू लागलं निजाम हे असं तसं म्हणाय आलं म्हणला. मी म्हणलं मला काय देऊ नको, ही डोंगर 500 एकर माझ्या नावाचा करून दे, मला गायला चाला, माझ्या गायला द्यायला म्हणला. डोंगर तो 500 एकर जमीन होती, मला गायला चालायला.
ह्या गाईच्या डोंगरावर त्या डोंगरापूरला भलत्या गाई लमाने. आणि लमाण्याला पहिलं गाईच प्रेम होतं. शेताकडे याच्याकडे ते नग म्हणत गाई ढोरं बैल म्हशी ते गोरे हे त्यांची आवड कोणाची ते लमाण लोक आहेत. आणि गाईची सेवा कृष्णाचे उपासक घ्यायचे लोक. आणि मग गाईची सेवा त्या डोंगरावर गाई चरायच्या त्यांना त्याच्यात. आणि ते जे समाधान आहे ते आज नाही कोणाचंच नाही. उदास वृत्ती झाली आहे. माणसं माणसात राहिले नाही. त्या अशा प्रकारे त्याचं कारण एक आहे त्या गाईचा शाप आपल्याला लागलेला आणि जास्त लागणार आहे आता वरचीवर. हे लक्षात ठेवा. म्हणून गाय इतकी पवित्र आहे आणि त्या गायीला आपण किंमत कमी करतो. ते पामर लोकांचं वागणं आहे. गोरज मुहूर्त. अरे बाबा जर एखादं पाप लागलं ते पाप क्षालन करण्याकरता शास्त्रानं सांगितलं गायीचं शेण अंगाला लावायचं गोमूत्र मिसळून. गोमूत्र मिसळायचं गायीच्या शेणात गोमूत्र टाकायचं ते जरा पातळ करायचं लक्षात आलं की नाही. आणि ते अंगाला भरभरायचं सगळ्या. नाथांना दिलं तर प्रायश्चित्त. हरिजन का जेव घातलेस पाप मार का जेव घातले तुला पाप लाग. नाथ महाराज म्हणजे मला पाप आणि पुण्याची कल्पना नाही आणि मुक्त होते ते. आता भूक लागली त्यांना त्या पोराला म्हणून जेव घातलं. ते एकटं पोरं जेवलं सगळे महारायला बेकार वाटलं बाबा तुम्ही जेवलात पण आम्हाला काय मिळते गरीबायला असं वाटलं. म्हणून आमची बायको म्हणजे सगळ्याला जेव घाला म्हणून घातले. काय त्याच्यात ते जरी आधी जेवले आणि तुम्ही मागून जेवले तर काय नाही. आम्ही ब्राह्मण असून आम्हाला मागं आणि त्यांना आधी मूर्खपणा केला नाथ खातो असे बामण का तू लागले. नाथ महाराजांनी आता तुम्ही म्हणाले ठीक आहे पाप लागलं मला पाप पुण्याची कल्पना नाही. आणि कुठं पाप पुण्य नाही पाप पुण्य लागत तर त्या महात्म्याला पाप पुण्य कुठं लागते का म्हणे आम्ही झाडू लागले रूप आणि लागून येते पाप पुण्य अंगा. तो काय म्हणाला एकनाथ महाराज नाव म्हणाला कशाचं पाप पुण्य मुक्त ते. तरी पण ते म्हणजे तुम्हाला पाप वाटत असेल तर काय प्रायश्चित्त ते सांगा. झालं म्हणजे गंगेवर तुला प्रायश्चित्त देतो तुला शुद्ध करतो म्हणजे नाही तर अन्यथा वाळीत टाकणार आहे आम्ही. नाथ महाराज लोकिकात ऐकावं लागतं म्हणून नाथ महाराज गेले गंगाला आणि त्याने गायचं शेण आणलं आणि गोमूत्रात काढविलं. नाथांना अंगाला त्या वाळूला वर वाढलं. ह्या सगळं डोसक्याला याला त्याला तोडाला इकडं सगळं काय घुटणं लावले. नाथ महाराज अंग सगळं सिरवट केलं काय ना शेणानं. तुला म्हणजे आता शुद्धी झाली कर आंघोळ. पुन्हा आंघोळ केली. पुन्हा मंत्र म्हणजे ब्राह्मण आहे ना ते शुद्ध करण्याची वर काही नाही भाऊ. पुन्हा आणखी डबल आंघोळ केली शुद्ध स्नान करीचे. पुन्हा आंघोळ घातले आणि आता तो शुद्ध झाला असं म्हणले. याचा अर्थ पाप झाल्यावर प्रायश्चित्त म्हणून गायचं शेण अंगाला लावावं लागतंय आजरी. आता बी आपण गंगेला जानवी घालतोच ना जानवं नवीनाला जानवं घालायला अंगाला शेण लावावं लागतंय. बाबा मी लावित नाही कारण का तुम्ही ती करणारच नाही मग तुम्ही म्हणता जानवच नव्हे. बरोबर आहे की नाही. तुम्ही काय म्हणणार त्याच्यावर पण नाही बाबा वर पाडायचं शेण म्हणजे प्रयत्न करून बघायचं लावायचे लावित नाही लोक. एक तर शेण बी नाही एक तर शेण बी नाही आणि तुम्ही लावणार बी नाही. नाही तर कसं आहे तुमचं जानवे 15 वर्ष कोणा 20 वर्ष झाली कोणा 40 वर्ष आणखी तुम्ही उपनयन संस्कार केले म्हणजे तुमच्या अंगाला पाप लागले. आणि तुम्ही का हिंदू धर्मात 16 संस्कार आहेत. किती 16. जन्मल्यापासून जन्माच्या अगोदर एक पहिला गर्भाधान आहे आणि मेल्यावर एक आहे अंत्येष्टी. मेल्यावर करते पोरं म्हातारा मेल्यावर कोण करावं तो पोहायचं ते मरून गेले की उदो पोहायलाच करावं. आणि गर्भाधान पोटात येईल ग्रुप मग त्याच्यावर करते माय बाप ते उसनवारी आहे. पहिला केलाय माय बापानं संस्कार कोणता गर्भाधान म्हणून ते उसनवारी की मेल्यावर आपण करायचं अंत्येष्टी. लक्षात आलं काय उसनवारी मधात 14 येतं 16 पैकी मधात किती राहिले मग 14 संस्कारातले उपनयन संस्कारापर्यंत संस्कार तुम्ही केलेच नाहीत नाही इकडे मग पाप झालं का पुण्य. हिंदू धर्माप्रमाणे तुम्हाला काय लागलं पाप. मग आता तुम्हाला तितके संस्कार मागले करून आता उपनयन करायचे म्हणजे आता तुम्ही बटूर पुऱ्यात लग्न करून बसले लेकरे हल्ली. तुम्ही शूद्र होते. तुम्ही कोण होते शूद्र. बरं काय बिन जाणण्याचा माणूस शूद्र असताही नाही भाऊ त्याचं सूत्रच नाही शूद्राचं काही विधी विधान बी नाही. हा नाही जाणवं नसेल तर अभिषेक करायचा नाही. जाणवं नसेल तर काही देवाची पूजा करता येत नाही. लोकांना कोणाला सांगावे
हे म्हणूनच काही तुम्ही म्हणताल ब्राह्मणाला प्रदक्षिणा पाहिजे बघ. काय जुन्या काळातला ब्राह्मण करीतच नाही. तुला जाणवं नाही का? आम्ही लग्न लावणार नाही. तुला जाणवं नाही का? अभिषेकाला धार धरायला जमणार नाही. पटत असलं तर तुला आम्ही अभिषेक दुसऱ्याला प्रतिनिधी पाठव, सामान्य तू ये रे प्रतिनिधी पाठव, मी अभिषेक करतो, पण तू बिनजाणीचा अभिषेक करू शकत असा म्हणणारा ब्राह्मण आहे का कोणी? का नाही? पैसा पाहिजे. मिंदा झाला मिंदा. महाराज बोललो होतो. महाराज तर मोकार त्याची हो. त्याच्या इकडे कोण नका. महाराजाचं म्हणलं आपण काही नावच पाहून महाराज त्याने तो वाटलं. मग आमचं म्हणणं आहे की कडक शब्दात सांगाय काही ब्राह्मणांना तुला पटत असलं तर असं आहे, नाही तर मला दक्षिणेची गरज असा म्हणणारा ब्राह्मण असल्यावर समाज सुधारला असतो. पण नाही ना. आम्हाला सुद्धा महाराज लग्नात जाणव बघत होतो आम्ही हिशोबामध्ये. आणि पहिल्या काळात लग्नात जाणव घालूनच लग्न लावित होतो. मग आता तिथपर्यंत संस्कार उपनयन संस्कारापर्यंत संस्कार तुमचे रहित झालेत ना. आणि मग आता डबल करायचे म्हणजे तुम्ही पापी झाला. आणि ते पाप क्षालन करण्यासाठी गंगेवर पहिलं जानवं घालणाऱ्याला अंगाला गायचं शेण गोमूत्रात काढून लावणं गरजेचं. इतकं गोमूत्र पाहिजे गायच्या शेणात टाकायचं आणि त्या अंगाला लावायचं. आणि मग आधी तुम्ही आंघोळ करायची. तुम्ही झाले कोणा शुद्ध आणि पुन्हा तुम्हाला जाणवं असं प्रायश्चित. म्हणजे इतकं त्या गायीच्या शेणाला महत्व आहे. इतकं शास्त्रात आपल्या गाई आपल्या वैदिक धर्मात इतकं महत्व दिलंय. मग तुम्ही म्हणताला असं का घेत नाहीत नवीन आयला तुम्ही असं काही? तर मी म्हणलो नाही आम्ही करीत. का करत नाही? त्याचं कारण आहे की हे पहिली गोष्ट तर जाणवत झालीच नाही. आणि असं म्हणले असतं नगत त्याच्यासाठी आम्ही ते घोंगडं काढीत नाही. चला जाऊ द्या त्या मंत्रातून जितकी शुद्धी होईल तितकी हो जा चला. असं हे काय सवलत द्यावी लागते. नाहीतर मग हे लोक संस्कारहीन राहतात. आणि संस्कार असले पाहिजे असा शास्त्र नियम आहे. इतकं गाईच्या शेणाला गोमूत्राला किंमत आहे. गोमूत्रात किती ते रोग प्रतिकारक शक्ती आहे. हे सगळं जर वर्णन केलं गाईचं एकंदरीत किती बी तर गाईची खूप महत्व आहे. आणि अशी गाय हिंदू धर्मात प्रत्येकाच्या अंगणात असणं गरजेचं आहे. आणि तिला सांभाळलं पाहिजे. आता थोडं चुकलं तिच्याकडून तर थोडं धुंकायला हरकत नाही. आता धुंकावं लागते मला. कारण काय तसं नाविलाज बी असतो एखाद्या थोडं धुंकायचं थोडं उलट टिकून बेडवाला इथे येऊन ती फळा खाऊ लागते. काय म्हणून ती खाय तिकडे झाडं खाल्ले नारळ खाल्ले काय काय उभे हाणायला कुंकडी काय करून इथं बी यायची बरी येऊया इथं येऊन फळा खायला लागली अडकून ठेवलेला त्या गाईला आपल्या. तिला ती खरट लागते काय की फळा झाडून काढलेला बसला खाऊनच फळा. मी म्हणलं लला तिला जरा धुंकी जायला. हो तर गाय हे खरं आहे. तरी पण एखादा असं थोडं बालमाला सांगितलं बालमामध्ये का मी रोड सर पिकून हाणलं बालमान पिकून नाही तुम्हाला पाप लागलं नाही. आता ते कसं आहे इथे येऊन ठिकाणा मधात फिरली घरात शिरली होती काय शेण डोळा तुम्ही उलट थोडं मी म्हणत होतो मग कवाड उलट होणार ती गाय यायली मधात. तिला काय कळत नाही. तिचं लक्ष सगळं महाराज आमच्या घराकडं आणि पाठवलं काय कर काय पोत बदली केली तर टोकली. मी म्हणलं ते झालं बाबा काही मोडील काही ढिंगाणा कुलर काही ती त्याला काय करायचं. तुम्ही जाणार भेटवायला तिला ती काय की उडी आणणार खिडकी मोडका काय तिला काय करायचं. ती अशी बदलाच वाटू लागली कायची. म्हणून तिच्यासाठी आम्ही धुंची उलची केली का तिची कोण हाणायला लावलं. आता ती बाजू निराळी आहे महाराज. पण गायला मारावं त्याची बाजू असं नाही. गायला मारलं पाहिजे सांभाळलं पाहिजे गायला असं शास्त्र आहे ना. बरं काय आता ते खोडीपणा त्याचं रूप धुंकावं लागतं. नाही धुंकावत मग आपल्या ताटात हात घालते आणि ते काय असं. पण होईल तेवढी गायची सेवा करावी. गायची सेवा करणं गरजेचं आहे चांगलं आहे. आणि त्याच्यापासून खूप फायदा आहे. एक तर दृष्टफल आहे अदृष्ट. दृष्टफल म्हणजे या जन्मात दूध हे ते गोमूत्र अमुक याच्यापासून आरोग्याला फायदे अनेक फायदे तुम्हाला होते. आणि शेवट गायची सेवा घडली मग उद्देशानं देवाच्या उद्देशानं जर केलं तुमचा उद्देश जर असेल की गाय माता आहे गोमाता म्हणून पाया पडेल तर ती मेल्यावर तुम्हाला पुण्याचा लाभ होईल आणि ती तुम्हाला तारून म्हणून तर गंगेवर गौदान करायचं सांगितलं शास्त्रामध्ये. ते काय एक नदी आहे कुठं नरका आणि त्या नदीतून तरुण जायला ब्राह्मणाला गाय द्यावी.
असं जे विधान आहे का शास्त्रात बैलगंगा गाय घेत होती घेऊ आता काही नाही काही मला वाटतं. आणि देऊ बी नका कारण काय ते बामण सांभाळणार नाहीत खाटकाला घेतील काय उपयोग पैसे दिले तर हा पैसे दिले तर त्याच्यावरती 10 रुपये काय करावं आता तिथं मी तसं गोदान आहे सांगितलंय गोदावरीच्या गोडाला उमऱ्याच्या झाडापासून गंगा निघाली ना आपल्या आपल्या गोदावरी त्या उमराच्या झाडापासून निघाली तिथं गोदान आहे शास्त्रात तर त्या बामणाने काय केलं चांदीची गाय केलेली आहे तर 5 रुपया 10 रुपया 20 रुपये तुम्ही ठेवतात 100ची नोट त्याच्यावरती गाय ठेवते त्याच्यावर पाणी टाकते आणि संकल्प करायला लागते गोदान मी केलं असं मग ते असं काही विधान आहे. पण आता एवढ्या गायी आता पहिल्या होत्या बकळ द्यायला लागली बामणायला आणि बामणे सांभाळणारे होते म्हणून आज ते ब्राह्मण सांभाळणारे कोणी नाही म्हणून गाय दान करण्याचं नाव घेऊ नका. नाहीतर शास्त्रात असं सांगितलंय की गायीच्या खुराला रोपे जडून शिंगाला शाम्या स्वर्णाच्या जडून बरं काय शेपटाला मोडे लावून वरी सोड टाकून आणि गाय दान करावी ब्राह्मणाला. पण तो ब्राह्मण घेणारा गायीला सांभाळणारा पाहिजे तर उपयोग आहे. नाही तर गोदान शास्त्रात सांगितलंय खरंय आणि आज करता ते घेईल आणि ते खाटकाला देईल तर तुम्हाला पाप अर्ध लागेल. म्हणून हे असल्या कोठाने तुम्ही आहे गोदान शास्त्रात आणि खूपच महत्व आहे त्या गायीला त्याच्याबद्दल वाद नाही. आणि अशी गाय पवित्र असताना तिला दे कोणी बदबदा गायीशी दे कोणी बदबदा मारी. मग ह्याला काय म्हणा म्हणता या पामर म्हणावं लक्षात आलं की नाही त्याला पामर म्हणावं. आणि घोड्याची चाकरी गोड लागे रजगुणानं मी मोठा ऐश्वर्यवंत आहे माझ्याकडे काठीवाळ घोडा आहे आणि काठीवाळ घोडा खरं शोभिवंत आहे नर आहे आणि त्या रजगुणाद्वारे त्या श्रीमंतीची वैभवाची शोभा करते नाही वैभव आहे. दारात घोडा असणं काय आहे वैभव आहे. घोड बघायचे त्या दारात पहिल्या काळात काठीवाळ घोडा श्रीमंताकडे राहत होता. हा कोणाकडे आता त्या सुभेदाराकडे तो घोडे दावणी लागले हा 3 घोडे धुल्या गेले कोणाकडे सुभेदार लोकांकडे कधी की नाही हो. आणि आपला आता शेतकरी मोठा कुणबी असेल मोठा श्रीमंत तो घोडा ठेवीत होता आणि घोडा त्याच्या त्या संपत्तीची शान. बर आज मी तुम्ही जीप तेवढी घ्या किती लाखाची तर तिला कोणी बघणार नाही. तुम्ही काठीवाड घोड्यावर दाखवण्या गावाला बघत येत लोक. मग श्रीमंताला हे वैभव नाही का आहे आणि त्या वैभवाद्वारे घोड्याची सेवा केली किंवा वैरण टाकली तर पाप लागतंय का नाही लागत. पाप लागत नाही आम्ही मानतो पण पुण्य लागत नाही ना रजगुण आहे ते त्याचं काय फल आहे फक्त शान इतकंच. आणि तुम्हाला लवकर बसून जायचं ते पहिल्या काळात होतं ते उपयोगाला येत होतं इतकंच त्याचा फायदा. दुसरा काय फायदा आहे अदृष्ट फल तर त्याच्यात काहीच नाही. गाई तसं नव्हे ना अदृष्ट फलही आहे ना पुण्य बी उत्पन्न होत आहे आणि आपला उद्धार करू शकते कोण गोमाता. अशी गोमाता शास्त्रामध्ये श्रेष्ठ सांगितली आहे आणि त्या गोमातेची सध्या अवहेलना चाललेली आहे आणि म्हणून आपल्या देशातलं समाधान गेलेलं आहे. आता समाधान तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही किती बघितलं सध्या समाधान नाही आणि नाही म्हणजे नाही भाऊ. काय सांगावं तुम्हाला आता काय पहिल्या गोष्टी जर आठवल्या आमच्या लहानपणच्या तर काय आनंद मला 3रा पारा झाला पेनांच्या बाया सांग अरे बाहेर जाऊन बापा डोळे यायची वेळ झाली काय खांडाचे खांडे त्या सावकाराच्या घराला येशी बसून कुठवली म्हशीचं एक टोळकं यायचं गाईचं टोळकं येलं चालू त्याच्याकडे गुडकी आला ह्याच्याकडे गुडकी आमच्या साहेबांना कधी भरपूर जनावर अरे आमच्याकडे गाई 25-20 गाई आमच्या वाड्यात घेऊन असं गाई आहे दिवस मला तर ते आनंद वाटायचा आणि गाई आरडत यायच्या वासरावाल्या हा 3रा पारायची वासरं सोडणं गाई करणं त्या वाड्यात काय आनंद वाटायचा म्हणतात गोरकी धार काढायलेले हे काय वासरं प्यायलेले ते काय आनंद जे होता ते आनंद आपण गमवून ते सगळा आनंद आपला गेलाय. आता ते आनंद परत आणायला हे विज्ञान मुळावर ते आनंद जे गमिलाय का कोणी गमिलाय नको वाटायला नाही भाऊ. घोड्याला एवढा खर्च करायचा त्यापेक्षा फटफटीला ₹1,00,000 एका लाखात फटफट येते आणि जायचं असलं तरच खाती या बसून असल्यावर काही खात नाही आता ही गाडी आमची बसून राहते गुन्हा राहते वैरण टाका म्हणत नाही म्हणते आणि जायचं असलं तर टाकलं तेल निघाले म्हणजे परवडायला की नाही.
आणि इथं घोड्याला त्या काळात आज लाख 1.5 लाख 2 लाखाची किंमत आहे घोड्याची. आणि पुन्हा वर्षाचा खर्च काढला तर काय जाणं येणं बरोबर बाबा कुठं. म्हणजे असं होऊन नसलं कोणी केलं हे विज्ञानानं. म्हणजे आपल्यावर घात करणार कोण आहे? विज्ञान. म्हणून ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेषु. ज्ञान आणि अज्ञान विज्ञान म्हणून लक्षात ठेवा. हो, विज्ञान कशाला म्हणतात मला वाटते ते अजून तया नाव ज्ञान येणं प्रपंच हे विज्ञान आणि ते तर सत्यबुद्धी अज्ञान हेही. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे अज्ञानाची स्वरूपे होऊन जायची. आणि विज्ञान तो म्हणजे विज्ञान काय नाही तर तेची जाणावे लागे आधी. ज्ञानाच्या अगोदर काय जाणावं लागते? विज्ञानच जाणावं लागते अर्जुना असं देवानं सांगितलं. पण विज्ञानात माणसाची पूर्णता नाही, समाधान नाही. समाधान मिळवायचंय का तुम्हाला तर तुम्ही अध्यात्माकडेच यावं लागेल, ज्ञानाकडेच यावं लागेल, समाधान प्राप्त होईल. म्हणून हे ऐकणारा प्रवचन कीर्तन भजन ते बी बहिरंग्याचं नाही, अंतरंग महाराजाचं कीर्तन प्रवचन विचारसागर असे ग्रंथ ऐकणारे माणसं एवढे सुखानं दुःखानं लहाला करीत नाही. सुख झालं तरी घोटण्याचे सामर्थ्य असते आणि दुःख झालं तरी घोटण्याचं सामर्थ्य असते. कोणा? हा, ज्ञात्या. आणि जे अज्ञानी लोक आहेत का त्याला सुख आलं की ते माज होते आणि दुःख आलं की वाकडे तोंड करून बरं होते. मग अटॅक येते, कुठं काय होते, काय दवाखान्यात न्यावं लागते, जेवण जात नाही. हे प्रकार काय कशामुळे घडतो? अज्ञानामुळे. लक्षात आलं की नाही? आणि ज्ञान असणाऱ्या माणसाला हे प्रकार घडू शकत जेवढे हो द्या. आणि लाभ हानी तर होतीच की सदा. हा, कोणी म्हणतंय, कोणी काय होतंय, कोणी काय होतंय, गरिबी येते कवा, श्रीमंती येते कवा. आणि हे भोग प्रारब्धाने येतात त्याला माहित असते कोणाला? ज्ञान. आणि अज्ञानाला ते सोसत नाही. म्हणून टेन्शन येऊन दवाखाना वाढतो. म्हणून हे ज्ञान उपयोगाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं बोलणं ऐकाव, माऊलीचं बोलणं ऐकाव, नाथांचं बोलणं ऐकाव, वेदशास्त्राचं बोलणं ऐकाव. एकंदरीत आजची सेवा इथंच ठेवतो. उद्या बघू पुढे पाणी विशेषी नेतसे उदंड.